हां, याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे, नोट करा क्वेश्चन. विच ऑफ दी फॉलोइंग इज, क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 1, विच ऑफ दी फॉलोइंग इज, विच ऑफ दी फॉलोइंग इज aromatic compound, which of the following is aromatic compound? Options, A ऑप्शन आहे, हा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला विचारला होता एम्स 2001 मध्ये. एम्स ही पण एक मेडिकल एंट्रन्स एक्झाम आहे. एम्स विच ऑफ दी फॉलोइंग इज एरोमॅटिक कंपाऊंड असं विचारलं आहे. विच ऑप्शन इज करेक्ट, ए, बी, सी और डी. हां, कोणता कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे ते आपल्याला विचारलं आहे. विच ऑफ दी फॉलोइंग इज ॲरोमॅटिक कंपाऊंड. कोणता, बी ऑप्शन. सर्वांचं बरोबर आहे, करेक्ट. बी ऑप्शन इज करेक्ट. बी हा कोणता आहे, ॲरोमॅटिक आहे. मला सांगा ए कोणता आहे मग, नॉन ॲरोमॅटिक. ए इज नॉन ॲरोमॅटिक. सी कोणता आहे, तो सुद्धा नॉन ॲरोमॅटिक आहे. डी कोणता आहे, तो सुद्धा नॉन ॲरोमॅटिक आहे. कारण दोन कंटिन्यू काय आलेत, सिंगल बॉन्ड आलेत आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज पण नाही आणि निगेटिव्ह चार्ज पण नाही आहे. ओके, म्हणजे हा झाला नॉन ॲरोमॅटिक. ॲरोमॅटिक फक्त एकच आहे, कोणता, बी. नोट करा क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन 2, among the following, the aromatic compound is, among the following the aromatic compound is, note करा ऑप्शन ए, हा आपल्याला क्वेश्चन विचारला होता एम्स 2008 मध्ये. विच ऑप्शन इज करेक्ट, विच ऑप्शन इज करेक्ट. आपल्याला काय विचारलं आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंड कोणता आहे ते विचारले. बघूया आपण फर्स्ट चेक करूया. हा ॲरोमॅटिक आहे का सांगा. येस, हा कोणता आहे, ॲरोमॅटिक आहे. फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. मग मला सांगा बी कोणता आहे, ॲरोमॅटिक, नॉन ॲरोमॅटिक, अँटी ॲरोमॅटिक. हा आपला ॲरोमॅटिक आहे, हे आपलं आन्सर आलं आहे. पण आपण सेकंड पण बघूया कोणता आहे तो. हा कोणता आहे सांगा. दिस इज अँटी ॲरोमॅटिक. बरोबर आहे, पूर्ण रेझोनन्स आहे आणि याच्यामध्ये 4 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत आणि 4 पाय इलेक्ट्रॉन हे कशामध्ये असतात, अँटी ॲरोमॅटिकमध्ये असतात. बरोबर. सी सांगा कोणता आहे, करेक्ट, हा पण अँटी ॲरोमॅटिक आहे. ओके. डी कोणता आहे, डी कोणता आहे,
तो पण अँटी ॲरोमॅटिक आहे. ओके, पहा हे 2 पाय इलेक्ट्रॉन आणि हा निगेटिव्ह चार्ज म्हणजे ते 2 पाय इलेक्ट्रॉन, टोटल 4 पाय इलेक्ट्रॉन्स झाले. आणि 4 पाय इलेक्ट्रॉन्स कोणामध्ये असतात तर अँटी ॲरोमॅटिकमध्ये असतात. ओके, नोट करा. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following compound is aromatic in nature? Which of the following compound is aromatic in nature? Which of the following compound is aromatic in nature? Aromatic in nature. Aromatic in nature. Option A option. हा आपल्याला क्वेश्चन विचारला होता एम्स 2017 मध्ये. विच ऑफ दी फॉलोइंग कंपाउंड इज ॲरोमॅटिक इन नेचर? विच ऑप्शन इज करेक्ट? कोणता ऑप्शन करेक्ट आहे? फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. ए ऑप्शन इज करेक्ट. समजलं सर्वांना कॉन्सेप्ट काय तो? आता मी तुम्हाला 2 क्वेश्चन्स होमवर्कसाठी देतो आहे. ओके, हे नोट करून झालं सर्वांचं? या होमवर्क याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1. या फर्स्ट क्वेश्चन. विच ऑफ दी फॉलोइंग मॉलिक्यूल इज विच ऑफ दी फॉलोइंग molecules is which of the following molecules is least resonance stabilize? Least resonance stabilize. Yeah, options. A option. Which of the following molecules is least resonance stabilize? खालपैकी कोणता मॉलिक्यूल हा लिस्ट रेझोनन्स स्टॅबिलाइज आहे ते आपल्याला विचारलं आहे. कोणतं विचारलं आहे? लिस्ट म्हणजे कमी रेझोनन्स स्टॅबिलाइज्ड कंपाऊंड कोणता आहे तो आपल्याला विचारलं आहे. ओके, हा पण क्वेश्चन प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. हा पण क्वेश्चन आहे. ओके, हां पुढं सेकंड क्वेश्चन नंबर सेकंड पहा. इंटिजर टाईप क्वेश्चन. इंटिजर टाईप क्वेश्चन्स माहिती आहेत ना कसे असतात ते? इंटिजर टाईप क्वेश्चन्स फक्त इंटिजर लिहायचं म्हणजे एक नंबर लिहायचा फक्त. ओके,
या क्वेश्चन नंबर सेकंड इंटीजर टाइप क्वेश्चन. या among the following the number of aromatic compounds is oblique R करा, is oblique R. आता खाली काय कंपाऊंड दिले जाणार आहेत, त्यातले किती ॲरोमॅटिक आहेत ते फक्त तुम्हाला तो नंबर लिहायचा फक्त. ओके, तो फक्त नंबर लिहायचा आहे. खाली ॲरोमॅटिक कंपाऊंड्स कोणकोणते आहेत ते फक्त नंबर लिहायचा आहे. लिहा कंपाऊंड्स. टोटल तुम्हाला किती कंपाऊंड दिले तिथं? 9 कंपाऊंड दिलेत. ओके, 9 पैकी किती ॲरोमॅटिक आहेत तो फक्त नंबर लिहायचा. आउट ऑफ 9 हाऊ मेनी कंपाऊंड्स आर ॲरोमॅटिक्स, तो नंबर लिहा फक्त. मग 2 असतील, 3 असतील, 4 असतील, वॉट एव्हर मे बी. व्यवस्थित बघा. पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये जर आपण कन्फ्यूज झालो तर परत आपला आन्सर चुकू शकतो. अशा टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला आता JEE एक्झाममध्ये पण विचारतात. हां, पूर्वी हे क्वेश्चन्स फक्त ॲडव्हान्स एक्झामसाठी विचारत होते, परंतु आता जो पॅटर्न बदललेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टोटल केमिस्ट्रीचे 25 क्वेश्चन्स असणार आहेत. 25 क्वेश्चन्स, आणि आउट ऑफ 25 क्वेश्चन्स त्याच्यामधले 20 क्वेश्चन्स हे MCQ टाईपचे असतील आणि 5 क्वेश्चन्स हे इंटिजर टाईप असतील. ओके, मग अशा सगळ्या क्वेश्चनची आपली प्रॅक्टिस झाली पाहिजे. तुम्हाला टोटल 9 कंपाऊंड दिलेत. 9 पैकी किती ॲरोमॅटिक आहेत तोच फक्त तुम्हाला आकडा लिहायचा आहे तिथं. ओके, तो नंबर फक्त लिहा तुम्ही. ठीक आहे, तर हे क्वेश्चन्स 2 तुम्हाला होमवर्कसाठी दिलेले आहेत. नोट करून झाले सर्वांचं? करू का रफ हे? आणि तुम्हाला जो हा क्वेश्चन दिले ना, दोन्ही क्वेश्चन्स, हे दोन्ही क्वेश्चन्स पाठीमागच्या एक्झाम्समध्ये विचारलेले आहेत.
त्यामुळे बघा सॉल्व करता येतात का ते. ठीक आहे, इथे आपण कोणता पॉईंट कंप्लीट केला, ॲरोमॅटिकसाठी हा पॉईंट आपण कंप्लीट केला आहे. त्यानंतर आज आपण न्यू पॉईंट स्टार्ट करतो आहे. हां, न्यू पॉईंट आहे बेन्झीन. न्यू पॉईंट बेन्झीन. न्यू पॉईंट बेन्झीन. आता याच्यामध्ये लक्ष इकडं सर्वांनी आता ॲरोमॅटिक कंपाऊंडचं आपण डेफिनेशन काय सांगतो. ॲरोमॅटिक कंपाऊंडचे डेफिनेशन, ॲरोमॅटिक कंपाऊंडचे आपण डेफिनेशन काय सांगतो, कंपाऊंड्स विच कंटेन्स बेन्झीन and the compounds which resemble benzene in their chemical properties are called aromatic compounds. तर aromatic compound काय असतात, ज्या कंपाऊंड्समध्ये बेन्झिन असते आणि जे कंपाऊंड्स बेन्झिनसारख्या केमिकल प्रॉपर्टी दाखवतात अशा कंपाऊंड्सला आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणतो. मग आता हे बेन्झिन म्हणजे काय, बेन्झिनची हिस्ट्री काय ते आपण याच्यामध्ये पाहतोय. ओके, आता बेन्झिनचा शोध कसा लागला तेच आपण थोडक्यात पाहतोय. बेन्झिन, द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बेन्झिन इज, व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बेन्झिन. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बेन्झिन इज C6H6. दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बेन्झिन. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट पण लिहायचं आहे डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन. डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन. डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन. डिग्री ऑफ अनसॅच्युरेशनला अजून आपण काय म्हणतो, डबल बॉन्ड इक्विव्हॅलन्स. डबल बॉन्ड इक्विव्हॅलन्स. डबल बॉन्ड इक्विव्हॅलन्स. डबल बॉन्ड इक्विव्हॅलन्स. याला तुम्ही नंबर्स दिले तर चालतील. हा फर्स्ट पॉईंट, हा सेकंड पॉईंट. हा सेकंड पॉईंट काय आहे तर डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन आहे, त्याला तर आपण काय म्हणतो डबल बॉन्ड इक्विव्हॅलन्स म्हणतो. हे आपण कुठे पाहिलं होतं, डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन DU. TU आपण कुठे पाहिलं होतं, GOCमध्ये आपण पाहिलं होतं. GOCमध्ये आपण पाहिलं होतं डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युल्यावरून आपण काय काढू शकतो, डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन आपण काढू शकतो. मग डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन काढत असेल आणि फक्त आपल्याला मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला असेल तर आपल्याला तो फॉर्म्युला लक्षात राहायला पाहिजे. कोणता, डिग्री ऑफ अनसॅच्युरेशनचा काय फॉर्म्युला होता, C+1. C+1 मायनस काय होतं H+X -N/2. दिस इज दी फॉर्म्युला ऑफ डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन. ओके, C+1. C म्हणजे काय, नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. H म्हणजे नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. X, व्हॉट इज X, बरोबर नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. आणि N म्हणजे नंबर ऑफ नायट्रोजन ॲटम्स. ओके, इज इक्वल टू 6. बेन्झिनमध्ये किती कार्बन ॲटम आहेत, 6 आहेत. मग काय येणार सांगा, 6+1 येणार. पुढे -6 H म्हणजे नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम किती आहेत, 6 आहेत. प्लस काय येणार X म्हणजे नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. हॅलोजन ॲटम आहे का याच्यामध्ये, नाही आहे, 0. मायनस नंबर ऑफ नायट्रोजन ॲटम 0. आपण काय येणार सांगा, 2 येणार. हे आपण कॅल्क्युलेशन करूया. काय येणार 6+1 7 येणार. 7 मायनस इथे काय येणार सांगा, 6/2 येणार आहे. 6/2. पुढे इज इक्वल टू 7 मायनस 6/2 किती झालं हे 3 इज इक्वल टू 4. म्हणजे बेन्झिनमध्ये डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन किती आहे सांगा, 4. बेन्झिनची डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन किती आहे, 4 आहे. समजलेत का पहिले 2 पॉईंट, एकदम सिम्पल आहेत, नोट करा. झालं नोट करून सर्वांचं. डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन किती आहे सांगा, 4. डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन 4. हां, याच्यामध्ये आपण थर्ड पॉईंट लिहितोय, पॉसिबल ओपन चेन स्ट्रक्चर. पॉसिबल
पॉसिबल ओपन चेन स्ट्रक्चर, पॉसिबल ओपन चेन स्ट्रक्चर. बघूया आधी फर्स्ट बेंझिनचं ओपन चेन स्ट्रक्चर आहे का ते आपण बघूया. हां, बेंझिनचा शोध कसा लागला आहे ते आपण पाहतो आहे. बेंझिनचं स्ट्रक्चर ऑलरेडी आपल्यासमोर दिसते. ओके, पण बेंझिनचा शोध कसा लागत गेला आहे ते आपण पाहतो आहे. हां, थर्ड पॉईंट आहे पॉसिबल ओपन चेन स्ट्रक्चर. आता बेंझिनचं ओपन चेन स्ट्रक्चर असू शकतं का? हां, ओपन चेन स्ट्रक्चर. हां, याच्यामध्ये मी तुमच्यासमोर दोन स्ट्रक्चर्स काढतो आहे. फर्स्ट इज CH2 डबल बॉन्ड C डबल बॉन्ड CH डबल बॉन्ड हां, फर्स्ट स्ट्रक्चर कोणतं आहे? CH2 डबल बॉन्ड C डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड C डबल बॉन्ड CH2. कार्बन ॲटम किती आहेत मला सांगा? 6 कार्बन ॲटम आहेत. हायड्रोजन ॲटम किती आहे सांगा याच्यामध्ये? हायड्रोजन ॲटम किती आहेत? 6 आहेत. आणि डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन किती आहे? 4 आहे. पहा इथे एक आहे 1 2 3 अँड 4. म्हणजे याच्यामध्ये किती कार्बन ॲटम आहेत? 6 आहेत. आपल्याला स्टार्टिंगला समजलं मॉलिक्युलर फॉर्म्युलावरून काय समजलं की बेंझिनमध्ये 6 कार्बन ॲटम आहेत आणि 6 हायड्रोजन आहेत. आणि सेकंड पॉईंटवरून आपल्याला समजलं की डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन याची 4 आहे. मग हे स्ट्रक्चर असू शकतं का बेंझिनचं ते आपण चेक केलं. ओके, तर पॉसिबल ओपन चेन स्ट्रक्चर हे असू शकतं का फक्त आपण ते सांगायला लागलो आहे. हां, याच्यामध्ये पण 6 कार्बन ॲटम आहेत, 6 हायड्रोजन आहेत आणि डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन किती आहे? 4 आहे. त्यानंतर हां, सेकंड स्ट्रक्चर आहे CH3C ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड C CH3. मला सांगा याच्यामध्ये किती कार्बन ॲटम आहेत? सेकंड स्ट्रक्चरमध्ये 6 कार्बन ॲटम आहेत. टोटल हायड्रोजन ॲटम किती आहे त्याच्यामध्ये? 6 आहेत. डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन किती आहे? डिग्री ऑफ अनसॅच्युरेशनसुद्धा 4 आहे. पहा ट्रिपल बॉन्ड आहे. ट्रिपल बॉन्ड म्हणजे किती डिग्री ऑफ अनसॅच्युरेशन? 2 आणि इथे 2 म्हणजे टोटल किती झालं? 4. ओके, म्हणजे हे स्ट्रक्चर ओपन चेन स्ट्रक्चर आहे. हे सुद्धा ओपन चेन स्ट्रक्चर आहे. पण बेंझिनचं ओपन चेन स्ट्रक्चर नाही आहे. का नाही आहे ओपन चेन स्ट्रक्चर? दी ओपन चेन स्ट्रक्चर हां, ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ बेंझिन, ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ बेंझिन, ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ बेंझिन इज नॉट पॉसिबल, इज नॉट पॉसिबल, इज नॉट पॉसिबल. सायंटिस्टनं पहिल्यांदा काय केलं? हे स्ट्रक्चर काढून बघितलं. हे असू शकतं का बेंझिनचं स्ट्रक्चर? तर त्यांनी नंतर असं सांगितलं की बेंझिनचं ओपन चेन स्ट्रक्चर पॉसिबल नाही आहे. मग का नाही आहे त्याचा त्यांना प्रूफ द्यावा लागला. ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ बेंझिन इज नॉट पॉसिबल. का पॉसिबल नाही ओपन चेन स्ट्रक्चर? तर त्याचे 2 रिझन आहेत. पहा हां, फर्स्ट रिझन रिझन काय आहे पहा. तर याच्यामध्ये फर्स्ट रिझन आहे आपल्याला माहिती आहे बेंझिनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? C6H6. आपण काय केलं? एक टेस्ट ट्यूब घेतली. म्हणजे सायंटिस्टनं काय केलं? ही एक टेस्ट ट्यूब घेतली आणि या टेस्ट ट्यूबमध्ये काय केला? हा बेंझिन घेतला C6H6. काय घेतला? हा बेंझिन घेतला. आणि त्या टेस्ट ट्यूबमध्ये त्यांनी फर्स्ट काय ॲड केलं? ब्रोमिन ॲड केला. ब्रोमिन Br2 ॲड केला. ब्रोमिन प्लस ब्रोमिन Br2. Br2चा कलर आहे. कोणता कलर आहे सांगा? हे आपण अल्केन टॉपिकमध्ये पाहिलं होतं. ब्रोमिनचा जो कलर आहे तो कलर कसा आहे सांगा? ब्राऊन कलर आहे. कोणता कलर आहे? ब्राऊन कलर आहे. गिव्ज आणि त्यांना नंतर असं पाहायला मिळालं नो डिकलरायझेशन, नो डिकलरायझेशन, नो डिकलरायझेशन. आता काय सांगतो ते नीट ऐका पहा. जर समजा बेंझिनचं ओपन चेन स्ट्रक्चर असतं. कोणतं स्ट्रक्चर असतं? ओपन चेन स्ट्रक्चर असतं. जर बेंझिनचं ओपन चेन स्ट्रक्चर असतं म्हणजे हे स्ट्रक्चर दोनपैकी एक कोणतंही इथे एक ठेवा. याच्यामध्ये काय आहे? डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड्स आहेत. ओके, अनसॅच्युरेशन तर आहेच. जर बेंझिनचं ओपन चेन स्ट्रक्चर असतं आणि त्याच्यामध्ये जर आपण ब्रोमिनची ॲडिशन केली असती तर ब्रोमिनचा कलर नाहीसा झाला असता. म्हणजे इथं आपण काय ॲड करतो आहे? ब्राऊन कलर ॲड करतो आहे आपण. पण तो ब्राऊन कलर ॲज इट इज आपल्याला टेस्टमध्ये पाहायला मिळाला. याचा अर्थ काय? ब्रोमिन आणि हा जो कंपाऊंड आहे त्याची रिएक्शन झाली का सांगा? नाही झालेली. जर बेंझिनचं ओपन चेन स्ट्रक्चर असतं ना लगेच रिएक्शन त्याच्यासोबत झाली असती. म्हणजे ब्रोमिनचा कलर आपल्याला दिसला नसता त्याच्यामध्ये ब्राऊन कलर टेस्ट ट्यूबमध्ये. याचा अर्थ काय होतो?
याचा अर्थ होतो बेंझिनचं ओपन चेन स्ट्रक्चर आहे का? नाही आहे. ओपन चेन स्ट्रक्चर असतं तर काय झालं असतं? ब्रोमिनचा जो कलर आहे तो कलर काय झाला असता? नाहीसा झाला असता. परंतु झालं काय? तो ॲज इट इज आपल्याला त्या टेस्टमध्ये बघायला मिळाला. याचा अर्थ ओपन चेन स्ट्रक्चर नाही आहे. आणि ओपन चेन स्ट्रक्चर असताना 101% रिएक्शन याच्यासोबत झाली असती ब्रोमिनची, पण तशी झालीच नाही आहे. कारण ओपन चेन स्ट्रक्चर जर असेल आणि त्याच्यामध्ये जर समजा डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड असेल तर ब्रोमिनचा कलर जो आहे तो नाहीसा होतो. पण इथं काय दिसलं त्यांना? नो डिकलरायझेशन, कलर नाहीसा झाला नाही. त्यानंतर त्यांनी अजून एक एक्सपेरिमेंट केला. काय केला एक्सपेरिमेंट? तर बेन्झिन घेतला दुसऱ्या टेस्टमध्ये प्लस आणि त्याच्यामध्ये काय ॲड केला? KMnO4 ॲड केला. पोटॅशियम परमॅग्नेट ॲड केला. पोटॅशियम परमॅग्नेटचा जो कलर आहे तो आहे पर्पल कलर आहे. आणि पर्पल कलर ॲड केल्यानंतर त्यांना परत काय पाहायला मिळालं? नो डिकलरायझेशन, नो डिकलरायझेशन, नो डिकलरायझेशन. जर बेंझिनचं हे ओपन चेन स्ट्रक्चर असतं तर KMnO4चा जो पर्पल कलर आहे तो काय झाला असता? नाहीसा झाला असता, डिकलराईज झाला असतं. परंतु इथं काय दिसलं आपल्याला? नो डिकलरायझेशन. याचा अर्थ बेंझिनचं ओपन चेन स्ट्रक्चर असू शकत नाही असं सायंटिस्टच्या लक्षात आलं. कारण ओपन चेन स्ट्रक्चर असतं ना तर इथं काय आलं असतं? डिकलरायझेशन आलं असतं. पण आलं काय? नो डिकलरायझेशन. ओके, याचा अर्थ 101% बेंझिनचं ओपन चेन स्ट्रक्चर नाही आहे. ओके, नोट करा हा पॉईंट. झालं सर्वांचं? हां, हा झाला थर्ड पॉईंट, पॉसिबल ओपन चेन स्ट्रक्चर. ओपन चेन स्ट्रक्चर आहे का बेंझिनचं? नाही आहे. हे सायंटिस्टच्या लक्षात आल्यानंतर सायंटिस्टनं काय केलं? बेंझिनचं सायक्लिक स्ट्रक्चर आहे असं कन्सिडर केलं आणि पुढचे एक्सपेरिमेंट करायला चालू केली. हां, फोर्थ पॉईंट आहे एव्हिडन्स. एव्हिडन्स ऑफ सायक्लिक. सायक्लिकलाच आपण काय म्हणतो? क्लोज असंही म्हणतोय. क्लोज स्ट्रक्चर, क्लोज स्ट्रक्चर, क्लोज स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन. हां, एव्हिडन्स. सायंटिस्टनं काय केलं? बेन्झिनचं सायक्लिक स्ट्रक्चर आहे, क्लोज्ड स्ट्रक्चर आहे, त्याचे काही एव्हिडन्सेस सांगितले. आता एव्हिडन्सेस म्हणजे पुरावे त्यांनी दिले. मग कोणकोणते पुरावे दिले त्यांनी? तर याच्यामध्ये त्यांनी फर्स्ट एक्सपेरिमेंट केला. कोणता एक्सपेरिमेंट केला? तर काय केलं? त्यांनी बेन्झिन घेतला आणि बेन्झिनचं काय केलं? हायड्रोजिनेशन केलं. काय केलं? बेन्झिनचं हायड्रोजिनेशन केलं. हायड्रोजिनेशनचा मिनिंग होतो ॲडिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजिनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. तर त्यांच्या असं लक्षात आलं की H2चे त्यांना किती मोल लागले? फक्त 3 मोल लागले. बेन्झिनचं ज्यावेळेस त्यांनी हायड्रोजिनेशन केलं त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला H2चे फक्त 3च मोल लागत आहेत
आणि 3 मोल यूज केल्यानंतर एक आपल्याला कंपाऊंड मिळाला, तो कंपाऊंड हा होता. व्हॉट इज द नेम ऑफ दिस कंपाऊंड? कोणता कंपाऊंड आहे सांगा? हा सायक्लोहेक्झेन. दिस इज कॉल्ड सायक्लोहेक्झेन. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगता येईल का तुम्हाला? किती कार्बन आहेत? 6 C6. किती हायड्रोजन आहेत? पहा हे CH2 आहे. टू लायनेशन म्हणजे CH2 असतं. 1 2 3 4 5 6. प्रत्येक कार्बनला 2 हायड्रोजन अटॅच आहेत. म्हणजे किती झाले हायड्रोजन? 12 हायड्रोजन झाले. ओके. सायक्लोहेक्झेन. आता नीट लक्षात. हा कोणता कंपाऊंड आहे? बेन्झीन. बेन्झीनचं त्यांनी काय केलं? हायड्रोजनेशन केलं. जसं त्यांनी बेन्झीनचं हायड्रोजनेशन केलं की पलीकडे आपल्याला काय मिळालं? एक सायक्लिक कंपाऊंड मिळाला. कोणता कंपाऊंड मिळाला? सायक्लिक कंपाऊंड मिळाला. त्या अर्थी बेन्झीनसुद्धा काय असला पाहिजे? सायक्लिक कंपाऊंड असला पाहिजे. कारण बेन्झीनचं हायड्रोजनेशन केलं तर आपल्याला काय मिळतो? एक सायक्लिक कंपाऊंड मिळतो. मग याचा अर्थ तो पलीकडचा बेन्झीनसुद्धा काय आहे? सायक्लिक कंपाऊंडच आहे असं त्यांच्या लक्षात आलं. ओपनचे स्ट्रक्चर नाही आहे हे आपण पाठीमागं प्रूव्ह पण केलं. मग आता सायक्लिक स्ट्रक्चर आहे हे त्यांनी कसं प्रूव्ह केलं? तर त्याच्यासाठी त्यांनी ही पहिली रिएक्शन केली, हायड्रोजनेशन. आणि बेन्झीनचं जसं हायड्रोजनेशन केलं तसं आपल्याला एक सायक्लिक कंपाऊंड मिळाला. याचा अर्थ बेन्झीनसुद्धा कोणता कंपाऊंड आहे? सायक्लिक कंपाऊंड आहे. त्यानंतर त्यांनी अजून एक एक्सपेरिमेंट केला. कोणता केला? तर काय केलं? बेन्झीन घेतला आणि बेन्झीनचं काय केलं? ब्रोमिनेशन केलं. ब्रोमिनेशन याचा अर्थ ब्रोमिनसोबत त्यांनी रिएक्शन केली. जशी त्यांनी ब्रोमिनसोबत रिएक्शन केली तसं काय झालं पहा. आता नीट लक्षात. ही ॲडिशन रिएक्शन झाली. कोणती रिएक्शन झाली सांगा? ही ॲडिशन. ही रिएक्शन झाली ॲडिशन रिएक्शन. आणि इथे कोणती रिएक्शन झाली? सबस्टिट्यूशन रिएक्शन झाली. इन प्रेझेन्स ऑफ FeBr3. इन प्रेझेन्स ऑफ FeBr3. मला सांगा सबस्टिट्यूशन म्हणजे काय? सबस्टिट्यूशन रिएक्शन म्हणजे कोणती रिएक्शन असते? ज्या रिएक्शनमध्ये एक ॲटम दुसऱ्या ॲटमला रिप्लेस करतो. म्हणजे एका ॲटमची जागा कोण घेतो? दुसरा ॲटम घेतो किंवा दुसरा ग्रुप घेतो. त्याला आपण म्हणतो सबस्टिट्यूशन म्हणतो. मग झालं काय पहा. बेन्झीनमध्ये काय आहे? कार्बन ॲटमला हायड्रोजन ॲटम अटॅच आहे. यातला एक हायड्रोजन आणि यातला एक Br रिमूव्ह झाला. HBr रिमूव्ह झाला. HBr प्लस शिल्लक राहिलं इथं. तर इथं शिल्लक राहिलं C6H5. एक हायड्रोजन गेला. काय राहिलं? C6H5. आणि त्या ठिकाणी काय आला? ब्रोमिन आला. म्हणजे काय झालं? हायड्रोजन गेला त्या ठिकाणी ब्रोमिन आला. त्याला म्हणतो आपण सबस्टिट्यूशन रिएक्शन. आणि आपल्याला एक कंपाऊंड मिळाला. तो कंपाऊंड कोणता होता? ब्रोमोबेन्झीन. दिस इज कॉल्ड ब्रोमोबेन्झीन. आणि एकच कंपाऊंड मिळाला आपल्याला. जेव्हा आपण बेन्झीनची रिएक्शन ब्रोमिनसोबत केली इन प्रेझेन्स ऑफ FeBr3 त्यावेळेस आपल्याला फक्त एकच कंपाऊंड मिळाला. कोणता? ब्रोमोबेन्झीन. दुसरा कंपाऊंडच मिळाला नाही आपल्याला. मग याच्यावरून आपण कन्क्लुजन काय केलं? all the 6 hydrogen atoms are identical. All the 6 hydrogen atoms are identical. म्हणजे काय? सेम. म्हणजे पहा नीट लक्षात. बेन्झीनमध्ये हायड्रोजन किती आहेत? 6 हायड्रोजन आहेत. आणि ते 6च्या 6 हायड्रोजन एकाच टाईपचे आहेत. ते. आणि त्यामुळेच आपल्याला काय मिळालं? फक्त एकच कंपाऊंड मिळाला, ब्रोमोबेन्झीन. दुसरा कोणताच कंपाऊंड आपल्याला मिळाला नाही. मग याच्यावरून आपल्याला असं लक्षात आलं की बेन्झीनमधले हे जे 6च्या 6 कार्बन आहेत ना ते सर्व आयडेंटिकल आहेत. ते सर्व सेम आहेत. एकाच टाईपचे आहेत ते. दिस रिएक्शन इंडिकेट्स दॅट. कोणती रिएक्शन? सेकंड रिएक्शन इंडिकेट्स दॅट all the 6 hydrogen atoms of benzene are identical. That is only one type. आता सर्वांनी लक्ष इकडं. समजा मी तुमच्यासमोर हा कंपाऊंड लिहिला CH3CH2CH3 आणि मी याची रिएक्शन ब्रोमिनसोबत केली तर मला किती कंपाऊंड मिळतील सांगा बरं? हा प्रोपेन आहे आणि प्रोपेनची रिएक्शन मी ब्रोमिनसोबत केली तर मला किती कंपाऊंड पलीकडे मिळतील? मला सांग. हा हायड्रोजन कोणता आहे? 1 डिग्री हायड्रोजन आहे ना. हा 1 डिग्री म्हणजे इथला एक H जाणार, इथला एक Br जाणार, HBr रिमूव्हर, यातला Br इथे अटॅच होणार. म्हणजे हा एक मिळू शकतो. हा जो हायड्रोजन आहे तो कोणता आहे? 2 डिग्री हायड्रोजन आहे. हा कोणता आहे? 1 डिग्री आहे.
हायड्रोजन किती टाईपचे आहेत प्रोपेनमध्ये? 2 टाईपचे हायड्रोजन्स आहेत. एक आहे प्रायमरी हायड्रोजन, दुसरा आहे सेकंडरी हायड्रोजन. म्हणजे एकदा मला एक कंपाऊंड कोणता मिळेल? प्रायमरी हायड्रोजन रिमूव्ह झालेला मिळेल आणि दुसरा कंपाऊंड कोणता मिळेल? सेकंडरी हायड्रोजन रिमूव्ह झालेला मिळेल. म्हणजे मला टोटल किती कंपाऊंड इकडे मिळतील? तर एक टाईप मला मिळतील 2 कंपाऊंड. याचा अर्थ प्रोपेन प्रोपेनची रिएक्शन जर तुम्ही ब्रोमिनसोबत केली ना तुम्हाला 2 कंपाऊंड मिळणार. याचा अर्थ प्रोपेनमध्ये 2 टाईपचे हायड्रोजन आहेत. तसं आपण बेंझिनची रिएक्शन केल्यानंतर आपल्याला काय लक्षात आलं की इथं एकच कंपाऊंड मिळालं आपल्याला. याचा अर्थ काय की बेंझिनमध्ये हे जे 6 हायड्रोजन आहेत ते फक्त आणि फक्त एकाच टाईपचे आहेत. लक्षात येते सर्वांच्या? दिस रिएक्शन इंडिकेट्स दॅट ऑल दी 6 हायड्रोजन ॲटम्स ऑफ बेंझिन आर आयडेंटिकल, दॅट इज ओनली 1 टाईप. समजले सर्वांना आहे? आणि ह्या 2 रिएक्शनवरून प्रूव्ह झालं की बेंझिन हा कोणता आहे? सायक्लिक कंपाऊंड आहे. हे प्रूव्ह झालं. लक्षात आलं सर्वांच्या? नोट करा. हे फक्त या 2 रिएक्शन लिहून द्या. सेंटेन्स मी सांगतो खाली काय लिहायचं. ओके, ह्या 2 रिएक्शन लिहून घ्या. लिहून घेतलं 2 रिएक्शन सर्वांनी लिहा. त्याखाली आपल्याला 2 पॉईंट लिहायचे आहेत. त्यातला फर्स्ट पॉईंट लिहा. बेंझिन गिव्ज ओनली 1 मोनो सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट. बेंझिन गिव्ज ओनली 1 मोनो सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट. ओनली 1 मोनो सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट. मोनो सबस्टिट्यूटेड प्रोडक्ट. त्यानंतर सेकंड पॉईंट, दिस रिएक्शन indicates that all the 6 hydrogen atoms of benzene are identical. That is only one type. त्यानंतर न्यू पॉइंट आहे केकुली स्ट्रक्चर ऑफ बेंझिन. केकुली स्ट्रक्चर ऑफ बेंझिन. आता लक्ष द्या. प्रत्येक सायंटिस्ट काय करत होता? बेंझिनचं कोणतं स्ट्रक्चर आहे तो सर्च करत होता की नेमकं बेंझिनचं स्ट्रक्चर कोणतं आहे. आणि हे स्ट्रक्चर पहिल्यांदा बेंझिनचं जे स्ट्रक्चर आता आपण बघतो काढतो ते फर्स्ट स्ट्रक्चर कुणी सांगितलं? तर केकुली या सायंटिस्टनं सांगितलं. बऱ्याच सायंटिस्टनं प्रयत्न केले पण प्रयत्न करूनसुद्धा बेंझिनचं स्ट्रक्चर काय फायनल होत नव्हतं. काय ना काहीतरी त्याच्यामध्ये क्युरीज राहत होत्या. एकदा काय झालं केकुलीला, म्हणजे असं सांगितलं जातं हिस्ट्रीमध्ये बुक्समध्ये असं लिहिलं आहे की केकुलीला एकदा स्वप्न पडलं होतं. स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये हां बरोबर आहे, तुम्ही ऐकलं पण असेल ही स्टोरी. साप आला आणि त्या सापानं काय केलं? त्याच्या तोंडामध्ये त्याची स्वतःची शेपटी घेतली. सापानं काय केलं? त्याच्या तोंडामध्ये स्वतःची शेपटी घेतली. मग ते स्ट्रक्चर कसं तयार झालं सांगा? सर्कल तयार झालं ना. ते सापानं जर शेपटी तोंडात घेतली तर सर्कल तयार होते. आणि सेम त्या टाईप बेंझिनचं स्ट्रक्चर असं त्याच्या स्वप्नात आलं. लगेच त्याने उठून काय केलं? बेंझिनचं स्ट्रक्चर काढलं. बेंझिनचं स्ट्रक्चर त्याने कसं काढलं? तर ते जे आपण फर्स्ट पॉईंट लिहा. इन 1865 आणि सगळ्या बुक्समध्ये तुम्हाला हेच पाहायला मिळेल केकुलीचं. म्हणजे केकुलीचं स्ट्रक्चर कशावरून सांगितलं तर त्याला ते स्वप्नात आलं होतं म्हणून ते. इन 1865 केकुली प्रपोज ए सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ बेंझिन.
केकुली प्रपोज ए सायक्लिक स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन. 1865मध्ये केकुलीने सांगितलं बेन्झिनचं सायक्लिक स्ट्रक्चर. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पण लिहायचं आहे अकॉर्डिंग टू केकुली. मग केकुलीनुसार बेन्झिनचं स्ट्रक्चर कसं आहे? अकॉर्डिंग टू केकुली बेन्झिन इज ए सायक्लिक कंपाऊंड. बेन्झिन इज ए सायक्लिक कंपाऊंड ऑफ 6 कार्बन atoms with alternate single and double bond. Single and double bond. अकॉर्डिंग टू केकुलीने काय सांगितलं? बेन्झिन हा एक सायक्लिक कंपाऊंड आहे. किती कार्बन ॲटमचा? तर 6 कार्बन ॲटमचा सायक्लिक कंपाऊंड आहे. आणि त्याच्यामध्ये काय आहे? अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड आहेत. अल्टरनेट म्हणजे सिंगल झाले की परत काय येणार? डबल, परत सिंगल, असं अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड आहेत. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पण येत आहे हायड्रोजन ॲटम अटॅच टू ईच कार्बन ॲटम. हायड्रोजन ॲटम हा प्रत्येक कार्बन ॲटमला अटॅच आहे. हायड्रोजन ॲटम अटॅच टू ईच कार्बन ॲटम. प्रत्येक कार्बन ॲटमला हायड्रोजन ॲटम अटॅच आहे. आणि मग त्याने काय केलं? स्ट्रक्चर काढलं. हे लिहून झालं सर्वांचं. हायड्रोजन ॲटम अटॅच टू ईच कार्बन ॲटम. मग पहा त्याने स्ट्रक्चर कसं काढलं? तर याच्यामध्ये फर्स्ट काय काढले त्याने? 6 कार्बन ॲटम काढले सायक्लिक फॉर्ममध्ये. दिस इज फर्स्ट कार्बन ॲटम, दिस इज सेकंड कार्बन ॲटम, दिस इज थर्ड कार्बन ॲटम, दिस इज फोर्थ, दिस इज फिफ्थ अँड दिस इज 6th कार्बन ॲटम. हे सापाचं तोंड आणि हे सापाची शेपटी. त्याने काय केलं? तोंड घेतल्यानंतर काय तयार झालं? हे सर्कल तयार झालं. हे असं स्ट्रक्चर आहे बेन्झिनचं, असं त्याच्या लक्षात आलं. आणि त्याने काय केलं? याच्यामध्ये अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड दिले. समजा त्यांनी इथं जर डबल बॉन्ड दिला तर पुढे करणार सांगा? सिंगल, परत पुढे करणार डबल, सिंगल, डबल. हायड्रोजन ॲटम अटॅच टू ईच कार्बन ॲटम. प्रत्येक कार्बन ॲटमला हायड्रोजन ॲटम अटॅच आहे. H and this is called केकुली स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन. हे जे आपण बेन्झिनचं स्ट्रक्चर बघतो ना, ते कोणाचं स्ट्रक्चर आहे? केकुलीचं आहे. केकुली या सायंटिस्टनं ते सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण ह्या स्ट्रक्चरला काय म्हणतो? केकुली स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन असं म्हणतोय. किंवा हेच स्ट्रक्चर अजून आपल्याला कसं करता येईल? हेच स्ट्रक्चर अजून आपल्याला कसं करता येईल? पहा, आपण काय केलं होतं? इथे डबल बॉन्ड दिला होता ना. आता आपण काय करूया? इथे डबल बॉन्ड दिला. कुठे दिला तरी चालेल. इथे डबल बॉन्ड दिला तर पुढे काय येणार? सिंगल. इथे येणार डबल, सिंगल, डबल. ओके. प्रत्येक कार्बन ॲटमला हायड्रोजन ॲटम अटॅच आहे. यांना म्हणतात केकुली स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन. याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला कसा करणार आहे? हेच स्ट्रक्चर आपण असंही काढू शकतो ना अजून. इथे बॉन्ड कोणता आहे? हा डबल बॉन्ड. सिंगल, डबल, सिंगल, डबल. हे स्ट्रक्चर कसं करणार? बॉन्ड लाईन फॉर्म्युलामध्ये इथे डबल बॉन्ड आहे, पुढे सिंगल, डबल, सिंगल, डबल. दीज 2 स्ट्रक्चर्स आर कॉल्ड केकुलीज स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन. यांना म्हणतात केकुलीचे बेन्झिन स्ट्रक्चर्स. आणि तेच आपण ड्रॉ करतोय. नोट करा हे स्ट्रक्चर्स. तर ठीक आहे, इथेपर्यंत आपण थांबूया. आपण नेक्स्ट लेक्चरला मॉडर्न कॉन्सेप्ट पाहूया बेन्झिनचा. मॉडर्न कॉन्सेप्ट ऑफ बेन्झिन.